ते शंकराचं असं झालं, तोही गडी लई नंगाट, त्याची मेली बायको शंकराची. पूर्वी बायका करायची लोक लई लई म्हणजे मिळत होत्या. आता जोरव्यात 1.5 एकर जमीन घेऊ शकता तुम्ही, पण बायको करू शकत नाही. तो जमाना गेला आता. ते दिवस गेले. 15 वर्षापूर्वी लोक म्हणायचे बा नदीच्या कडेला जमीन आहे, देऊन टाका फार, पोरगी देऊन टाका. आता आपला हा पट्टा जोरव, ओझर, रहीमपूर, कनोली, कणकापूर ही गावं पूर्वी लय फुगीर होती, आता गार झाली. यांची आता जिरली नाही तर हे लय कडक. यांना बळच लोक पोरे म्हणायचे आपली पोरगी करा, तेव्हा ह्या काय म्हणायचं माहिती का, तुम्ही कुठं आम्ही कुठं. हे कसं शक्य आहे? तुमची जमीन आणि आमचा उकिरडा, तुमचा उकिरडा आणि आमची जमीन, तुमचा जमीन आणि आमचा उकिरडा सारखाच. आणि तेव्हा पुरी जर द्यायचे ठरले ना जोरवेला, कोलेवाडीला, रहीमपूरला, आटीलाही लग्न संगमनेरला टोले जंग जेवण. हा आता हे नाही, हो नाही. शेपटापासून गार पडलं पोराचं बाप, शेपटापासून शिपुटच तुटलं त्याचं. आता ते आता बळच पुरीच्या बापाला म्हणताय राम राम. तो म्हणला यंदा नाही, यंदा नाही, तो तिकडे देवाला सोडवो, आम्हाला नको. मग पोऱ्याचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको, धक्का नको, तू यंदा नकोस. आता या 2 वर्षात जेवढे लग्न झालेत ना महाराज, पुरीच्या बापाकडे लग्न करून पैसे उरलेत. एवढे पैसे तिकून आणले त्यानं. आता काय बायका, आता जी मंडळी राहिली ती जवळ राहिली. आणि त्याला कारण सांगतो महाराज, सुरेश भाऊ ते सगळे सांगतील, सरपंच विंजळ, 15 वर्षापूर्वीची स्त्री आजची नाहीये. आजची स्त्री 15 वर्षापूर्वीची स्त्री नाहीये. 15 वर्षापूर्वीची स्त्री चूल मूल ग्रस्ताश्रम संसार चालवणं एवढंच होतं. आजची स्त्री राष्ट्रपती आहे, आजची स्त्री आमदार आहे, आजची स्त्री महापौर आहे, आजची स्त्री तहसीलदार आहे. आज त्या क्वालिटीचे दिवस संपले. पूर्वी लोक म्हणायचे बा त्यांना जीसीपी आहे, पोरगी देऊन टाका. आता लोक म्हणते जीसीपी आहे का, हा पोरग पित आहे का, हा मग त्या जीसीबीने खड्डा घे आणि तो सांडगाडून टाक. काय करता मग आता नाही. आता ती भपक्याचे दिवस गेले. आता पुरीचा बाप काय म्हणतो माहिती का, 1 एकर जमीन आहे ना, असू द्या, पोरग पित नाही ना, माही पोरगी रोजानं जाईल पण सुखानं खाईल. आता भपक्याचे दिवस गेले. आता मुलीचे बाप आहे, मुली आणि पुरीच्या बापांना सांगून ठेवतो मुलगी मला आहे. पुरीच्या लग्नाचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आयाने, अजिबात. रांग लागणार आहे दारात, अशी रांग 2-3 वर्षात पुरीनं तुमच्या बापाच्या दारात आहे ना, अशी रांग लागल, रांग. आपला BA-BEd आहे बा, दे सोडून द्यावाला, काय कर. पुरीनं तुमच्यावर फार चांगले दिवस येणार आहे, तुम्ही फक्त पळून जाऊ नका बा. तुम्ही सध्या लय दणका उठवलाय सध्या. भूगोलाचा पेपर सुटला आणि पुरतीच फिरली. आणि मग तिची आई म्हणली मला अंदाज आलता बरं का, मग तू काय कुंभमेळ्याला गेली का, अंदाज आला. शंकराची मेली बायको आहे, देव कशी तयार झाली नीट ऐका. एका मिनिटात सांगतो, ते शंकराची मेली बायको तर ते काय पठ्ठ्या रडला बिडला नाही, काय नाही. आणि लग्न न झालेले पोरं गारी गारी का, कुल्फी का, पाव का, बटारी का, रद्दी का, शेळ्यापाळा, काही करा, आज उपजीविका स्वतः करणारालाच लोक मुलगी देणार. हे ध्यानात ठेवा. आता पहिले दिवस राहिले नाही. आता एखादा म्हणेल बा त्याच्या बापाला 100 एकर जमीन आहे, लोक डायरेक्ट जे 150 असू दे, पोर काय करते. आपले माणसं म्हणते मोकळे तसेच राहू दे, ती गारकाच मारीत नाही तर ते 100ला काय आग लावितो. हा आता गारी गारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, स्वतःचा पैसा स्वतः कमवणाराच माणूस आज स्वयंपूर्ण जगू शकतो. काय मते, गारी गारी काही करा तुम्ही, गारी गारी का, कोंबड्या पाळा, सोलून कोंबडी 130ला आहे, भाजून 140ला आहे, बॉईल करून 180ला आहे, शिजून 230ला आहे, काही करा. पण इथून पुढे जो माणूस 500, महाराज बाकीचा अभ्यास करणार. संगमनेर मधला कोणताही चौक पा 5 वाजता पाणीपुरीची गाडी लागते. काय जागा आहे का, भांडवल आहे का काही, एवढी एवढी ठोकरी आहे, तिला पाणी नाही लागत नाही. पुरीतच पाणी येतं, पाणी पियाला काय लागत आहे, त्याला पाणी लागत नाही, काय नाही. बरं बाकडे नाही लागत, ते त्याची गिराईक उभ्या ना, सगळं मुळ्याचं गिराईक त्यांच्याकडे. यांना मुळे ते सगळे उभेच राहते, ते खाली बसती नाही. बरं पाणीपुरी बसून खात नाही माणूस उभ्या. आणि एवढेच पुरी 15 रुपयाला पुरे आहेत 5, 3 रुपयाला 1. चांगला शेतकरी जर सोडला ना त्या ठुकरी, हो त्यानं जर चिली हाणेल असेल तो टुकरी सुद्धा हाणेल. असा नंगाट गडी तो. आणि ते 1000 रुपये पटक्यात कमीत आहे.
डोका हो. फुटाण्याची गाडी पाहिली ना तुम्ही, फुटाण्याची एवढेच फुटाणे, एवढंच लाकूड आहे, एवढंच मडकं आहे त्याच्यात, एकच लाकूड आहे, इळभर दूर निघतोय, मग कवा जळात आहे. तुम्ही दिवस आपले पोरं गावात काम करतात, त्यांचं कौतुकच केलं पाहिजे महाराज. बरं फुकाट ना, काही फायदा नाही. आणि हे कार्यक्रम आहे ना, हे तरुणांकच पाहिजे महाराज. जाऊ दे, जुनी मंडळी थोडी नाराज होईल, पण ती जमून देती नाही, लय नंगाट. पोरानं टाळ घेतलं का उठलंच म्हातारड. ते बरं म्हणलं बोंबलो नको आबा, टाळ आणि तू तिकडं उलट माई वाड्याव या. आणि ज्या कार्यक्रमात तरुण पोरं असतात ना, त्याच्यात घोटाळा होत नाही, भ्रष्टाचार नाही होत. कारण सांगू तुम्हाला, पोरांना काहीतरी करून दाखवायचं असतंय. त्यांच्या पुढे त्यांना ते आपल्याला वाटतं आपण केलं असं कोणीतरी म्हणावं. त्यांना आपण जर म्हणलं ना हे मार झाला, पत्रिका नेऊन द्यायची, तो म्हणतो 50चं पेट्रोल मी टाकीतो, 50चं तू टाक, देऊन येऊ. जुने तसे नाही, नाश्ता अधिक पेट्रोल वसूल. आपण म्हणतो पोरांची लय बाजू घेता महाराज. आपण कुणी जरी असलो तर पोरांनी इतकं प्रामाणिक काम करू शकत नाही महाराज. एवढ्या लोकांना वाढायचंय. आता या 10-15 वर्ष आपल्याकडे महिला मंडळात सुद्धा बदल झालाय. आता महिला मंडळ वाढायला लागलं, नाही तर पूर्वी महिला मंडळ वाढत नव्हतं. आता कॉलेजच्या पोरी, शाळेतल्या पोरी यांना समाजातल्या काही गोष्टी कळल्या की आपणही वाढण्यात कमीपणा नाही. आणि एवढे लोक ते एकत्र जर आले तर हाच 250 वर्षाचा इतिहास टिकला महाराज. जोरव्याची जी माती आहे, जोरव्याची जी माती आहे, ही दत्त महाराजांच्या पायानं पवित्र झालेली माती आहे, ही साधू संतांच्या पायानं पवित्र झालेली माती आहे. आणि दत्त मंदिराला परमार्थिक वारसा आहे जुना, आणि त्याच्यावर 250 वर्ष गेले. नाही तर एवढं मंदिराचं काम कोण करायला मोकळे महाराज. काय मंदिर न भूतो न भविष्यती करून टाकलं. आता सामाजिक कामं करणं एवढी सोपं राहिलं नाही. पण आज एवढं मोठं दगड, पूर्ण दगड, मला तर वाटतं आपल्या अख्ख्या तालुक्यात एवढंच एक मंदिर असेल, याला पूर्ण दगड आहे. मी तर म्हणतो जिल्ह्यात म्हणा, हा जिल्ह्यात. आणि मग एवढं काम चांगलं करत असताना पोरांचा सहभाग असतोच, त्या पोरांचा असतो, पोरींचा असतो, आणि यांना थोडंफार चांगलं म्हणायलाच पाहिजे. अहो काही पोरी पहा कार्यक्रमाच्या अगोदर जाऊ द्या, ती बिचारीला शाळेतून उशिरा जरी आली ना तर मंदिरापुढे रांगोळी काढणार, पोरं पत्रवळ्या उचणार, ग्राउंड साफ करणार. महाराज एवढी कामं पोरं करतात, त्यांचं थोडं कौतुक केलं पाहिजे. आणि तीच गरज आहे, काय कोणी करीत नाही. आणि करा बरं, एक वाक्य सांगा, मगाच सांगितलं, देवाला म्हणाव कर बरं तू एकटा एखादच. अहो देवाला सुद्धा भक्ताची गरज आहे. आणि आपण म्हणतो नाही, पण जोरव्यातल्या दत्त मंदिरातलं जागृत देवस्थान असल्यामुळं त्यांनी तुमच्याकडून एवढा मोठा कार्यक्रम करून घेतला. हे आपण नाही केलं, हे दत्त महाराजालाच वाटलं मंदिर करून घ्यावं, एखाद्याला बुद्धी देणार. मग ते कोणी असेल, सरपंच असेल, सुरेश भाऊ सारखे असतील, सगळी आपली कोणी मंडळी असेल. आता आपल्या घरातली मी फक्त उभा, तुम्ही बसेल ना तर मी तुमच्यातला, मी काय लय पंडित आहे का नाही. पण मग ते कोणतरी ते करून घेतलं जातं. आता आपण फक्त काय असतो निमित्त. 250 वर्षाचा, अहो इथं तिसऱ्या वर्षी सप्त्याचे बांबू काय निघतात, काय काय 250 वर्ष टिकलं. आणि हे कोणतरी देव करून घेत असतो, आणि देवाचंच ते काम आहे. मी तर म्हणतो आता दत्त महाराजांनी आपल्याकडून 250 सेवा केला ना, या सगळ्या दत्त महाराजांनी 500 सुद्धा आपल्याकडून करून घ्यावा. आता आपल्यातलं कोणी राहणार नाही, पण कोणी राहणार नाही, पण परमार्थिक भावना ही 5-6 वर्षात थोडी बदलली. माना नाही तर नका मानू. आणि पोरांकडे थोडे अजून जर कारभार दिले, अजून सप्ते टोले जंग होती ते. आणि जुन्या मंडळीने थोडं समजूनच घेतलं पाहिजे. एका लावून धरण्यापेक्षा ना भाऊ करा, तुम्ही करा म्हणण्यामध्ये नाही, अपमान नाही. काय तुम्ही करा, अडचण आली ना आम्ही, म्हणून चिंता करायची नाही. द्यावे समाधान, समाधान, हे
ठेविले तैसरी राहावे ठेविले तैसरी राहावे ठेविले तैसरी राहावे ठेविले तैसरी राहावे जित्या सुदावे समाधान ठेविले तैसरी राहावे ठेविले तैसरी राहावे ठेविले आनंद जित्या सुदावे समाधान जित्या सुदावे समाधान ठेविले आनंद जित्या सुदावे समाधान जित्या सुदावे समाधान देवच ज्ञान ज्ञान म्हणजे वैराग्य वैराग्य म्हणजे भक्ती आज कीर्तनाला घेतला मग नामदेवरायांचा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही आज गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले श्री क्षेत्र जोरवे दत्त मंदिर 250 वर्षे पूर्ती निमित्त कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले पंक्ती देणारे पंक्तीला जेवणारे पंक्तीला येणारे पंक्तीला बसणारे पंगत वाढणारे जेवल्यावर दुसऱ्याच्या चपला नेणारे गायक वादक गुणजन कीर्तनाला बसलेली सगळी गायक वादक गुणजन मंडळी गायक वादक गुणजन सगळ्यांना धन्यवाद आणि सप्त्यामध्ये थोडंसं कौतुक करावं ते असं गायक वादक गुणजन मंडपाने माई सिस्टीमवाले मंदिराला देणगी देणारे पंक्ती देणारे पंक्तीला येणारे पंक्तीला बसणारे पण थोडंसं सप्त्यांमध्ये कौतुक करावे ते तरुण पोरांचं का लॉन्सला लग्न नेलं तर लघवीचे पैसे इथं एवढ्या लोकांना पोरं वाढायचं काम करतात त्याचं कौतुक का करू नये आणि हे सप्ताह जत्रा या पोरांशिवाय होऊ शकत नाही 15 वर्षापूर्वी दिंडीमध्ये फक्त एक टांग्याचा असायच्या पण तुम्ही माना नाही तर नका मानू या 5-6 वर्षात 2-4 का होईना पोरं दिंडीत राहतात दिंडीत जाऊ दे त्यांना हरिपाठ नाही येऊ दे काय हरिपाठ करणारे टाळे वय असं काय नाही ती झाकली 1.25 लाखाची फक्त काय झालंय लांडगा नाव पडलंय पोरांचं नाही तर दिंडी मधलं 90% काम पोरं करतात 90% रावट्या काढणं रावट्या टाकणं बिछाने काढणं कोणी दिंडीत आजारी पडू द्या रात्री निम्या रात्री पोरं दवाखान्यात द्याना भांडे घासेपर्यंत पोरं काम करत दिंडी मला काय करते डोंबलं ते काय करते फक्त पाया पडायचे पैसे गोळा करते ते काय करते डोंबलं दिंडीतलं 99% काम पोरं करतात आज हे आपला उद्या परवा काल आहे संध्याकाळी आता रात्री एवढा मोठा समाज होता आता एवढा मोठा समाज आहे एवढ्या समाजाला रात्री जेवायला वाढायचं काम पोरच करतात उलटे काही पोरं 3-3 वाजेपर्यंत काल्याच्या दिवशी उपाशी असतात पण सगळ्यांना जेव घालतात रोज कीर्तनकाराने 2 मिनिटं त्यांचं कौतुक केलं पाहिजे जे खरं आहे ते खरंच आहे खरं आहे ते खरं आणि पोरांकून करून घ्या महाराज तुम्ही पोरं करतात हो आपण काय करतो महाराज एखाद्याने माईक हातात घेतला तर तो काय म्हणतो माहिती का तरुण मित्रांनी वाढायचं काम करा एवढे शब्द पंगत निघती लॉन्सला 200 लोक एकत्र बसतात फक्त टॅब लाव 250-250 रुपये घेते ते पोरं वाढायचे कार्यालय आज सामंत तापावला नागपुरीत घातला काय करणार बायकोच्या नाकाचा सेंडा सनसनीत असावा भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा बायको रंगाने सावळी असावी असं नेहमी गुरी बायको करू नये अजून एक गोष्ट आहे बायको पाहताना पोरांना तुमच्या ध्यानात येणार नाही पण सांगून ठेवतो आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा म्हणजे ज्याच्या आपण जोडवं घालतो ते जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते घरी गेल्यावर तुम्ही लगेच पाय लगेच पाय पास म्हणूनच बाप्याचा बाप नाही शब्दाच्या पुढे जात नाही का हो आणि शंकर नवरदेव झाले नीट आहे का बरं का पटकन सांगतो हा बाबा कसा तयार झाला शंकर झाले नवरदेव पण वराडच नाही नवरदेवाचे डोळे दाखल वराड कुठून आणायचं मानलं वराड शंकरानं उघडले डोळे ब्रह्मदेवन विष्णू गेले पळून शंकरानं दिली आरुळी मग झाली भूत गोळा झाली हे फाशी घेल प्रेमभंग होईल औषध पियेल हिरीत पडेल गाडीनं ओढवेल खोक्याला चिटकेल फुल ट्रक भरली वराडाची हाकी भूत 200 कोंबड्या मटकीत पडल्या निमगाव पिशे घेऊन गेलं म्हणले नको जगायचंच नाही गावात तर काय करता मग या भूतांनी शंकरानं डोळे उघडून भितांना सांगितलं तुम्ही मागं जा माझं लग्न होणार नाही माणूसच जगणार नाही तर
मग भूतांनी शंकराला प्रश्न विचारला, आम्ही नाचायचं कवा? मग शंकरानं भूतांना वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगलाष्टक होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली. ही फार जुनी पद्धत आहे. मग लग्नात नाचते ही भूतांची अवलाद आहे मला. ते काय असं करतात पा माई वाड्यावी आणि राहतो भाड्याच्या घरात. हो, हे कॅबिन मधून पडलेलं भूत. शंकर झाले नवरदेव महिला मंडळ. वर ओवाळायची आली पाळी आणि वर कोण ओळीती? नवरीची आत्या. आपल्याकडे आत्या म्हणत्या, खाली फुई म्हणत्या. हा, टीप घेऊन आली पाण्याचं, दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिनं गांधात वड उडवलं, वर हात केला. गळ्यातल्या बाबांना हळूच मुंडकं बाहेर काढलं. नवरीची मावळण जागेवर मेली. त्याच लुगड्यावर गेली. पा आता काय माहित, वर वर वावणीचं लुगडं घ्यायचं नाही कधी. आणि लग्नाला लग्न कुंदे तुषार हार शुभ्र वस्त्रावृता आणि लागलं लग्न खंडेरायाच्या लग्नाला. बनू नवरी नटली, नवरी नटली, कालबाई सुमारी कुठली, नवरी नटली, कालबाई सुमारी कुठली. लग्नाला बनू नवरी नटली, कालबाईच्या लग्नाला बनू नवरी नटली, नवरी नटली, नवरी नटली, कालबाई सुमारी कुठली. खंडेरायाच्या लग्नाला हो आलं वराडी कोण कोण, खंडेरायाच्या लग्नाला हो आलं वराडी कोण कोण, खंडेरायाच्या लग्नाला हो आलं वराडी कोण कोण, खंडेरायाच्या लग्नाला हो आलं वराडी कोण कोण. गणपती घेऊन आले गणपती बजाना, घेऊन आले गणपती बजाना. खंडेरायाच्या लग्नाला कालबाई साखर बाटली, या साखर पुडाची कालबाई साखर बाटली. नवरी नटली, कालबाई सुमारी फुटली, नवरी नटली, कालबाई सुमारी फुटली, नवरी नटली, कालबाई सुमारी फुटली, नवरी नटली, कालबाई सुमारी फुटली. काय डीजे लावायची गरज? सगळं इथंच आहे. आता इथं थोडा घोटाळा आलाय. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही नाव सांगितलं शंकराचं, लग्न सांगितलं शंकराचं आणि काढला खंडोबा कुठून? त्याचं उत्तर ऐका. त्याचं उत्तर ऐका. खंडोबा, भैरोबा, बिरोबा हे सगळे अवतार भगवान शंकराचे. आणि भगवान शंकर हा दत्त महाराजामधला तमोगुणाचा अवतार. रजगुण, तमोगुण, सतोगुण. आणि ह्या सगळ्या अवताराचा एकच देव आहे. अवताराच्या राशी तो हा उभा विठेवरी, कटेवर हात, विटेवर उभा. फुटाने गारच पण दूर चालू. आणि त्याचं माप तर कोणत्या कंपनीचं आहे ती कंपनीच कोणाला पाहायला मिळाली नाही. पण भरीत लय भारी खालून घाली ते. 10 फुटाने 2 रुपयाला, 20 पैशाला 10 पैशाला एक खालून घालते. बरं ते पिळकावण्यात एक गुतला, 9च राहिले. उघडताना 2 गेले, 7च राहिले. त्यानं जमीन घेऊन बंगला बांधला. पाहता काय नाही का? अहो केरळवरून हवा भरायला कार्ट आलं एवढं एवढं. त्यानं हायवेला येऊन ठाबर जागा घेतली. इथून पुढे कष्ट करा तर बायको, नाही तर जवळजवळ जे राहिले ते राहिलेच. आता तुम्हाला एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे, झोप नाही झोप आली तरी झोप येत नाही, डबल. नाही तर मामाची मामीची पूजा करणं. ए बया, ए इकडे बघ, तुझ्या मामाला मुलगी आहे का? नाही. मी आला तू तुझ्या मामाला नाही, तुझ्या आहे का?
तुझी आहे ना? किती आहे? एकच आहे का? एकच आहे का? त्या मामाला पोरी किती आहेत? एकच आहे का? आणि तुला भाऊ नाही? एकटाच आहे का तू? कल्याण त्या मामाला रे मुलगी आहे का? एकच आहे का? तुया नाही का? मामाच लगीन झालं नाही? मामाच मोकळा हिंडत. माझं कीर्तन ऐकलं सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काय एकटाच हसतो घरी गेलं. आणि शंकर हे दत्त महाराज कसे तयार झाले पटकन ऐका. शंकराची मेली बायको. शंकराची बायको मेली ते काही रडलं बिडलं नाही, टीव्हीला पट्टी बिट्टी नाही, काय नाही काय नाही. त्यानं भजन सुरू केलं रामाचं. पण शंकरानं शंकर भजनात गुंतल्यामुळे माणसं मारायची बंद झाली. वर माणसंच जाईल. बरं वरही लफडेत. झाकली 1.25 लाखाची लफडे सगळीकडेच आहेत. वरचे लफडे सांगतो तुम्हाला 1-2. इंद्रपटली बघा, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. आणि खालून वर येईल. मग यांनी मिटिंग मिटिंग घेतली खालच्यानी वरच्यानी. खालून माणसं वर येई नका. हे ब्रह्मदेव आणि विष्णू म्हणले शंकराला करून द्या बायको. बायको केली म्हणजे भजन संपलं. मग बरेचसे भजने बायको केल्यावर देवळा गेली नाही. सुरू करा आलो मी. सुरू करा एखादा मग म्हणा डबल चाल म्हणा आलो. येतच नाही. म्हणले शंकराला करून देऊ बायको. पण त्याला उठवायला कोण जाईल? हे ब्रह्मदेव आणि विष्णू गेले उठवायला. शंकराला हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही भाऊ, यांच्या संग आलोय, तुम्ही उघडा डोळे ना आमचा होत्या कार्यक्रम. हे म्हणले नाही बा तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? दिवस कोणचे फिरले? नवरदेव असा नमुना, अंगाला भस्म, गळ्यात साप, कोण गाठ घेईल असा नवरदेव. बरं बायको पाहायला अक्कल लागती. बायको पाहताना 4 गोष्टी पाहायच्या असतात. हे मी सांगायच्या का? घ्या लिहून. 1, बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. बायको कशी असू द्या पण नाक नाही तर बायको इतकी स्मार्ट. एकानं नथ केली बायकोला, नागपुडीच उचलं वर. त्याला 3 शिरे आहेत. 3 शिरे म्हणजे घोटाळा आहे. 1 मिनिटातच सांगतो. 3 शिरे कोणते आहेत? रजगुण आहे, तमगुण आहे, सतगुण आहे, ब्रह्मदेव आहे, विष्णू आहे, महेश आहे. गड्याला 6 हात आहे. 6वा अध्याय ऐका. यशस्वी अवतार्य. षडगुण आहेत. दत्त महाराजात आणि इतर देवास फरक आहे. ऐका कसा आहे. गणपती बा कसा आहे? तोंडात बारीक, पोटात मोठा, मोठ्या पोटाचा गडी, कानात सुपासारखा. सूप कळत ना तुम्हाला? सूप 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 म्हणजे रविवारचं नाही. सूप म्हणजे हाडकं शिजेल पाण्याला सूप म्हणत्या. ते सूप नाही, पाखडतं. बरं महिला म्हणलं सूप किती हुशार आहे पा. हलकट फिकीत जड धरित, हलकट फिकीत जड धरित, हलकट गेट आउट, जड कमिंग अप. मग तसं आहे देव आहे, तसंच करतो. हे भंगार भुंगार बघताय ना, हे फक्त सीझन पुरते वापरून घेतो. आता याची 2 मिनिटात माहिती सांगतो. हा गणपती बाप्पा कोणी आहे का? हा एकदंत आहे, वक्रतुंड आहे, लंबोदर आहे, विघ्न हरताय, सुख करताय, बुद्धीची देवता आहे. त्याला लाल रंग लय आवडतो. गणपतीला लाल रंग लय आवडतो. कधी ध्यानात ठेव. गणपतीला सगळ्यात प्रिय लाल रंग आणि दुर्वा. त्याचा बाप सगळा उलटा आहे. त्याचा बाप राहिला स्मशानात, पोऱ्या राहिला गावात. बाप फिरायला नंदीवर, पोऱ्या फिरायला उंदराव. बापाच्या गळ्यात साप, पोराच्या गळ्यात हार. बाप माणसं संपवायला, पोऱ्या कल्याण करायला. अख्खं घर उरफाट. आणि आता जवळजवळ घर उरफाटाची. त्याची आई नंगाट. हा तसंच हा गणपती बाप्पा आहे. हा तसंच या दत्त महाराजाचं आहे. कोण दिखणी म्हणून, कोण पतिव्रता म्हणून यांनी बाया ते तिघांना पाठवलं. ते झाले बाळ. आता ही गोष्ट दत्ताची कथा जन्माची कधी पाठ करायची नाही. दत्तकथेत 3 शब्द देण्यात ठेवायचे. पतिव्रतेची किंमत कधी कमी होऊ शकत नाही. आणि साधूचा छळ करणाराचा कार्यक्रम झाल्याशिवाय राहत नाही. पतिव्रत तिची आई. बरं त्याच्या आईचं नाव महिला म्हणलं. दत्त महाराजाच्या आईचं नाव काय? हे वाचलं कुठं होतं का? चुकीचं आहे ते. दत्त महाराजाच्या आईचं नाव अनुसया नाही, अनअसूया असं आहे ते. अनुसया नाही, तिचा उच्चार अनुसया आहे, पण नाव अनअसूया आहे. अन म्हणजे नाही आणि असूया म्हणजे द्वित. जिच्याकडे द्वित नाही ती अनुसया. आणि तिच्या नवऱ्याचं नाव अत्री नाहीये, अत्री नाहीये, अत्री.
अत्री, त्रीला दाब नाही द्यायचा. अत्री असं नाही, ते अत्री, आत्री नाही अत्री. आणि आत्री कसं आहे पा, अ म्हणजे असणे आणि तीन म्हणजे तीन गुण, रजगुण तमगुण सत्वगुण ब्रह्मदेव विष्णू महेश, आणि ते त्याच्या पुढचं स्थान आहे. म्हणून दत्त महाराजांच्या वडिलांचं नाव आहे आत्री, आईचं नाव आहे अनुसया आणि असूया. असे मी खायचे ते, एवढं कोण बारीक पाहत. चला, ते दत्त महाराजांची आई आहे. त्याचे पहा, माझ्या तोंडातला मुद्दा नीट ऐका, कुडवर झाला होता आपला. चिंताच बिंता करायची नाही, तो दत्त महाराज आहे. आपण पोराचं नाव दत्त ठेवतो, काय नाही, हे सगळे देव असे ते. शंकरही तसाच होता. हे सगळे दत्त महाराज पासून तयार झालेली मंडळी. आदिनाथ गुरु